मागच्या व्हिडिओमध्ये आपण घरातील देवघर कोणत्या दिशेला असावे हा व्हिडिओ बघितला. आता या व्हिडिओमध्ये मुख्य दरवाजाची दिशा आणि त्याचा घरावर होणारा प्रभाव हा व्हिडिओ आपण बघूयात. नमस्कार मंडळी. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा संपूर्ण घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते. कारण याच दरवाजातून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. योग्य दिशेने असलेला दरवाजा घरात सुख, समृद्धी आणि शांती वाढवतो, तर चुकीच्या दिशेचा दरवाजा दारिद्र्य, आजारपण आणि तणाव निर्माण करू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मुख्य दरवाजाची योग्य दिशा कोणती, कोणती दिशा टाळावी, दरवाजा कसा असावा आणि त्याचा घरावर कसा परिणाम होतो. तर मुख्य दरवाजाची शुभ आणि अशुभ दिशा बघूयात. शुभ दिशा बघू. ईशान्य उत्तर पूर्व दिशा वास्तुशास्त्रात सर्वात शुभ मानली जाते ती ही दिशा. ही दिशा देवतांची दिशा असल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते. अशा घरात राहणाऱ्या लोकांना आर्थिक प्रगती, मानसिक शांती आणि चांगले आरोग्य लाभते. तसेच उत्तर दिशा कुबेराची, धनाच्या देवतेची दिशा असल्यामुळे ही दिशा आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. घरात समृद्धी येते आणि धनवाढ होते. नोकरी व्यवसायात यश मिळते. तसेच पूर्व दिशा सूर्याची दिशा असल्याने ही दिशा जीवनात प्रकाश, ऊर्जा आणि सकारात्मकता आणते. घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो. तसेच शिक्षण, करिअर आणि आत्मविश्वास देखील वाढतो. आता आपण अशुभ दिशा कोणती ती बघूयात. तर दक्षिण दिशा ही सर्वात अशुभ मानली जाते. यमाची दिशा मानली जाते आणि अनेक वास्तुशास्त्रात तज्ज्ञ याला अशुभ मानतात. आर्थिक नुकसान, आरोग्याच्या समस्या आणि घरातील तणाव वाढवण्याची शक्यता असते. जर दक्षिण दिशेला दरवाजा असेल तर वास्तू उपाय करून त्याचे दुष्परिणाम कमी करावेत. तसेच पश्चिम दिशा ही दिशा मंद गतीने परिणाम देणारी मानली जाते. या दिशेचा दरवाजा असलेल्या घरात संधी कमी मिळतात आणि लोकांना यश मिळण्यास वेळ लागतो. मात्र योग्य वास्तू उपाय केल्यास ही दिशा स्थैर्य आणि समृद्धी देखील देऊ शकते. तसेच दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशा या दिशेचा मुख्य दरवाजा अत्यंत अशुभ मानला जातो. अशा घरात सतत तणाव, वादविवाद आणि आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता असते. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. आता आपण मुख्य दरवाजा कसा असावा हे बघूयात. दरवाजा मजबूत आणि आकर्षक असावा. घराचा दरवाजा लाकडाचा, मजबूत आणि सौंदर्यदृष्ट्या उत्तम असावा. तो तुटलेला किंवा खराब स्थितीत असल्यास नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते. तसेच दरवाजाची उंची आणि रुंदी योग्य असावी. तर मुख्य दरवाजा लहान किंवा अरुंद असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. तो मोठा, प्रशस्त आणि घराच्या प्रमाणात योग्य आकाराचा असावा. दरवाजा आत उघडणारा असावा. दरवाजा कधीही आत उघडल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. बाहेर उघडल्यास संधी कमी होऊ शकतात. मुख्य दरवाजाजवळ स्वच्छता आणि प्रकाश असावा. घाण, अंधार, कचरा किंवा अडथळे असल्यास घरात नकारात्मकता निर्माण होते. नेहमी दरवाजाजवळ दिवा, लहान झाडे किंवा सुंदर रांगोळी ठेवा. दरवाजाच्या समोर कडुलिंबाच्या किंवा आंब्याच्या पानाचे तोरण ठेवा. हे घरात सकारात्मकता आणि शुभता टिकवून ठेवते. नेहमी दरवाजावर शुभ चिन्ह लावावे. ओम, स्वस्तिक किंवा शुभ लाभ यासारखी प्रतीके घरात शुभता आणतात. आता आपण मुख्य दरवाजाशी संबंधित काही वास्तुशास्त्र उपाय बघूयात. जर दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर काय करावे? दरवाजाच्या आतील बाजूस आरसा लावल्यास नकारात्मकता परावर्तित होते. लाल किंवा भगवा पडदा लावल्यास परिणाम सौम्य होतात. जर दरवाजा नैऋत्य, दक्षिण, पश्चिम दिशेला असेल तर काय करावे? दरवाजाच्या समोर पंचमुखी हनुमानाची प्रतिमा लावावी. घराच्या आत पितळी किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे. जर घरात सतत आर्थिक तंगी असेल तर काय करावे? मुख्य दरवाजाच्या चौकटीवर चांदीच्या तारांची रांगोळी करा. दरवाजावर कुबेर यंत्र स्थापित करावे.
मुख्य दरवाजाजवळ पाण्याचा स्रोत कधीही नसावा. पाणी दरवाजाजवळ असेल तर घरात नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच मुख्य दरवाजासमोर उघडा नळ किंवा मोहरी कधी नसावी, त्यामुळे धनहानी आणि मानसिक तणाव वाढतो. आता काही उदाहरणे आणि अनुभव बघूयात. पूर्वीकडे दरवाजा असलेले घरातील अनुभव. एका कुटुंबाने पूर्व दिशेला दरवाजा ठेवून नवीन घर बांधले आणि त्यानंतर त्यांच्या व्यवसायात खूप प्रगती झाली. तसेच दक्षिण दिशेचा दरवाजा आणि समस्या. एका व्यक्तीच्या घराचा दरवाजा दक्षिणेला होता आणि त्याला सातत्याने आर्थिक अडचणी येत होत्या. वास्तू उपायानंतर त्याची परिस्थिती सुधारली. आता या व्हिडिओचा सार काय आहे तो थोडक्यात समजून घेऊया. घराचा मुख्य दरवाजा योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने असणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य दिशा निवडल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, आर्थिक प्रगती आणि शांती मिळते. तसेच चुकीच्या दिशेचा दरवाजा असल्यास योग्य वास्तुशास्त्रीय उपाय करून त्याचे परिणाम सौम्य करावेत. जर तुम्हाला वास्तुशास्त्रासंबंधी आणखी माहिती हवी असेल तर कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा.